नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत पवित्र पोर्टलबद्दल आलेली एक नवीन अपडेट. ती अपडेट कोणती आहे चला आपण सुरुवात करूया व्हिडिओला. अपडेट अशी आहे, पवित्र पोर्टलला नांदेड जिल्हा परिषदेने दाखवली अपवित्र पाठ. 15 जूनची मुदतवाढ ही ठरणार वांझोटी. नवीन शिक्षक भरती वेट अँड वॉचच्या गर्तेत. पवित्र पोर्टलला नांदेड जिल्हा परिषदेने दाखवली आपली अपवित्र पाठ. 15 जूनची मुदतवाढ ही सरकारने वांझोटी, असा संतापजनक प्रकार सध्या नांदेड जिल्ह्यात घडत आहे. राज्यभरात नवीन शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवर रिक्त पदांची माहिती भरण्याची धावपळ सुरू असताना नांदेड जिल्हा परिषद मात्र अजूनही कुंभकर्णीच्या झोपेत आहे. शासनाने आज रोजी असलेल्या म्हणजेच 30 मेची अंतिम मुदत आता वगळून ती 15 जूनपर्यंतची केली. तरीही दरम्यानच्या काळात जिल्हा परिषदच्या शाळांमधील एकही रिक्त पदाची माहिती पोर्टलवर भरण्याची संधी नांदेडच्या शिक्षण विभागाने घेतलेली नाही. नांदेड जिल्हा परिषदेने फारसेच गणित यालाही मागे टाकणे आले आहे. राज्यातील 20 जिल्हा परिषदांची आपले काम चोखपणे पूर्ण करून पवित्र पोर्टलला पवित्र अपडेट केलेले आहे. मात्र नांदेड जिल्हा परिषद मात्र कासव गतीने काम करता संपूर्ण प्रबलिनीचा हाताळ फासला आहे. धक्कादायक म्हणजे जिल्ह्यातील केवळ 60 खाजगी संस्थांनी आपली रिक्त पदे भरली आहेत. बाकी शेकडो खाजगी संस्था आणि जिल्हा परिषद हजारो शाळा अजूनही गुलदस्त्यात आहेत. यामुळे नांदेड जिल्ह्यात नेमकी किती शाळांची रिक्त पदे आहेत याचा पत्ता सरकारी दरबारी नाही. नवीन शिक्षकांचे भवितव्य अंधारात. जिल्हा परिषदेच्या हलगर्जीपणाने हजारो बी.एड झालेले बेरोजगार तरुणांचे भविष्य टांगणीला लागले आहे. नांदेड जिल्हा परिषदेचा अहवाल शाळांकडे गेला नसल्याने नवीन शिक्षक भरतीसाठी नांदेडला किती रिक्त पदे मिळणार हा प्रश्न अनुत्तरित आहे. परिणामी हजारो होतकरू उमेदवार सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत अंधारात चाचपडत आहेत. त्याच्या डोळ्यादेखील संधी हातून निघत आहेत. लक्ष्मीदर्शन आणि वैयक्तिक मान्यतेचा खेळ. या सगळ्या दिरंगाईमागे अर्थपूर्ण कारण दडल्याची जोरदार चर्चा शिक्षण विभाग वर्तुळात आहे. एकीकडे पोर्टलवर रिक्त पद दाखविण्याची नाही आणि दुसरीकडे वैयक्तिक मान्यता देऊन भरतीतील लोकांना सोय लावायची असा डाव तर नाही ना. 2012पासून पवित्र पोर्टल अस्तित्वात असतानाही नांदेडच्या तत्कालीन शिक्षण अधिकाऱ्यांनी अनेकांना लक्ष्मीच्या पावलाने वैयक्तिक मान्यता बहाल केल्याचे खात्रीपूर्वक वृत्त आहे. शालार्थ आय डी घोटाळ्यातही नांदेडच्या अनेक शिक्षकांची नावे आयडीवर असल्याने कळले. त्यामुळे पोर्टल रिकामे ठेवायचे आणि मागच्या दराने भरती करायची हाच तर डाव नाही ना असा शंका बाळगावला आहे. कुंभकर्ण जागा होणार कधी? 15 जून ही वाढीव मुदत आता संपत आली आहे. जर या तारखेपर्यंत नांदेड जिल्हा परिषद रिक्त पदे भरली नाही तर नांदेड जिल्हा नवीन शिक्षक भरतीपासून म्हणजे पूर्णपणे वंचित राहणार आहे. आधीच शिक्षणाबाबत जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडत असताना प्रशासनाची ही आपुलकी उसंतेच्या नांदेडच्या शैक्षणिक भवितव्याला काळीमा फासणारी आहे. पवित्र नाव अपवित्र कारभार. पवित्र पोर्टलवर या नावाखाली जिल्हा परिषदेच्या भागाच्या अपवित्र धंदा करीत आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पाडण्याचा कुटील डाव रचला जात असल्याची त्याचा जोर धरीत आहेत. पोर्टल नावातच असून मागच्या दरातून भरती करण्याची अखंड परंपरा नांदेडच्या जिल्हा परिषदचा विभाग जपतो आहे. शालार्थ आय डी घोटाळ्याचा धुराळा असूनही शांत झालेला नाही. अशा परिस्थितीत हे पवित्र पोर्टल आपले अपवित्र कारभार करीत आहे. जिल्हा परिषदेची कुंभकर्णी झोप की जाणीवपूर्वक डाव? 20 जिल्हा परिषदांना जे जमलं ते नांदेडला का जमेना? 15 दिवसांनी मुदतवाढ मिळवणे, एकही पद न भरणे ही चूक नसून करामत आहे. या निष्फळ हलगर्जीपणा नाही तर
नवीन भरतीला मुद्दाम खो पाडण्याचा हा सुनियोजित कट दिसतो. जिल्हा परिषदेच्या शाळा रिकाम्या ठेवायच्या आणि खाजगी संस्थांना वैयक्तिक मान्यतेचे रान मोकळे करून द्यायचे हेच खरे गणित आहे. शालार्थ येथे वैयक्तिक मान्यता भ्रष्टाचाराची साखळी. नांदेड शिक्षण विभागाचे इतिहासात डागाळलेले आहे. शालार्थ आयडी घोटाळ्याचे जुने असून भुते अजून मनगटीवर बसलेले नाहीत. तोच खाजगी दर्शनाने दिलेले लक्ष्मीदर्शनाने दिलेले वैयक्तिक मान्यते प्रकार समोर येत आहेत. 2012 पासून पवित्र पोर्टल असूनही मागच्या दाराने भरती करण्याची परंपरा नांदेडने आजतागायत जपली आहे. आता ही पोर्टल पदे रिकामी दाखवण्याची आहे, कारण ते निरक्षपायी आणि लक्ष्मी ठेवली आहे. 60 खाजगी संस्था विरुद्ध शून्य जिल्हा परिषद शाळा या विरोधाभास का? खाजगी संस्थाचालक 60 पदे भरू शकतात, तर मग जिल्हा परिषदला एकही शाळेची मागणी भरणे का जमू नये याचा अर्थ स्पष्ट आहे. जिल्हा परिषद प्रशासनाला एकतर कामच करायचे नाही किंवा त्यांना करून तसे आदेश आहेत. जिल्हा परिषदच्या शाळा कायमच्या रिक्त शिक्षकाविना ठेवून ते बंद पाडण्याचा डाव तर नाही ना, कारण शाळा बंद राहिल्या की पटांगण इमारती निष्काळी मोकळे. वेट अँड वॉचमध्ये जातो बेजोरांचा बळी. या सगळ्या खेळात खरा बळी जातोय तो हजारो होतकरू तरुणांचा. D.Ed, B.Ed, TET पास होऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करूनही फक्त जिल्हा परिषदेच्या कुंभकर्णी कारभारामुळे त्यांना संधीच मिळत नाही. शासन एकीकडे भरती करतो म्हणे आणि दुसरीकडे जिल्हा परिषद देतच पदेच नाहीत असे भासवते. हा बेरोजगार तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार आहे. शिक्षणाधिकारी व COंचे पर्यंत सर्वांना जबाबदार धरा. नांदेड जिल्हा परिषदचा हा कारभार म्हणजे पवित्र नावाखाली चाललेला अपवित्र धंदा आहे. 15 जूननंतर या नांदेडला एकही पद मिळाले नाही तर याला जबाबदार धरून शिक्षणाधिकाऱ्यापासून ते CO पर्यंत सगळ्यांनाच कर्तव्याला कसूर आणि भ्रष्टाचारास प्रोत्साहन दिल्याचा गुन्हा दाखल करायला पाहिजे. अन्यथा पवित्र पोर्टल नावापुरतेच मर्यादित राहील आणि नांदेडचा शिक्षक विभाग अपवित्र कारभारातच काळे धंदे करत राहील. तर ही होती पवित्र पोर्टल नांदेडमधून आलेली एक नवीन अपडेट. अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.